आंबट गोड तिखट चवीचे अगदी पारंपरिक पद्धतीने जेवणाची चव वाढवणारे उपवासाचे व बिना उपवासाचे असे 2 प्रकारचे लोणचे कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत. लोणचं बनवण्यासाठी नेहमी पातळ सालीचे कागदी लिंबच वापरायचे. लिंब आधी कोमट पाण्यामध्ये मीठ घालून 10 मिनिटे गुळवून ठेवायचे. त्यानंतर ते काढून घ्यायचे व पाण्याने स्वच्छ धुवून कापडाने कोरडे करायचे व फॅनखाली पूर्णपणे कोरडे करून घ्यायचे. त्याला थोडासाही पाण्याचा अंश नसला पाहिजे. त्यानंतर एका लिंबाच्या 8 फोडी करून घ्यायच्या. लिंब वापरताना नेहमी कागदी लिंबच वापरायचे. हाताला ते लगेच कळतात. पातळ साल व जाड साल हे हाताला लगेच कळते. त्यानंतर लिंबातील बिया पूर्णपणे काढून घ्यायच्या. येथे मी 80 लिंबू वापरलेले आहेत. इथे आपण 2 प्रकारचे लिंबाचे लोणचे बनवणार आहोत. अशा प्रकारे मी पूर्ण लिंबूच्या फोडी कापून घेतल्या व त्यातील पूर्ण बिया काढून घेतल्या. आता आपण त्याचे लोणचे कसे बनवायचे ते बघूया. यासाठी मी या पूर्ण लिंबाच्या फोडीला 1 वाटी मीठ लावून घेतले. चमच्याच्या मदतीने पूर्ण फोडीला ते लावून घेतले. आता ह्या फोडी आपण काचेच्या भरणीमध्ये भरून घेणार आहोत. त्यासाठी भरणी आधी उन्हामध्ये कडकडीत वाळवून घ्यायची व नंतर त्यामध्ये लोणचे भरून घ्यायचे. आपण येथे 2 प्रकारचे लोणचे बनवणार आहोत, त्यामुळे मी इथे 2 भरण्यांमध्ये हे लोणचे घालून घेतले. लोणचं भरण्यासाठी आपण ज्या भरण्या वापरतो त्या उन्हामध्ये कडकडीत वाळवून घ्यायच्या. त्याचे झाकण देखील उन्हामध्ये कडकडीत वाळवून घ्यायचे. त्याचप्रमाणे आपण जे परात किंवा चमचा वापरतो ते देखील कोरडा असावा. तुम्ही उन्हामध्ये देखील पूर्णपणे वाळवून घेऊ शकता, कारण थोडासाही ओलसरपणा जरी त्याला असला तरी आपले लोणचे खराब होऊ शकते. त्या भरणीमध्ये लोणचे भरून घेतल्यानंतर ते 2 दिवस मुरण्यासाठी ठेवून द्यायचे. 2 दिवसानंतर आपले हे बघा लोणच्याला छान पाणी सुटलेले आहे. आता ते एका परातीमध्ये पूर्ण लोणचे ओतून घ्यायचे. हे आपण उपवासाचे कसे बनवायचे ते बघणार आहोत. आता यामध्ये 2 चमचे लाल तिखट घालून घ्यायचे. आता यामध्ये 400 ग्रॅम एवढा गूळ घालून घ्यायचा. म्हणजे 40 लिंबूला 400 ग्रॅम गूळ मी येथे वापरलेला आहे. तुम्ही गूळ तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त देखील करू शकता. आता हे हाताने पूर्णपणे कालवून घ्यायचे व भरणीमध्ये भरून घ्यायचे. येथे गुळाचा पाक करण्याची काही गरज नाही आहे, कारण गुळाचा पाक करताना आपण त्यामध्ये पाणी वापरतो, त्यामुळे लोणचे खराब होऊ शकते. गुळ हा असाच या भरणीमध्ये मुरतो. 2 महिन्यानंतर हे लोणचे खाण्यासाठी तयार होते. उन्हामध्ये ठेवण्याची काही गरज नसते. हे आपले आंबट गोड चवीचे उपवासाचे लोणचे तयार झालेले आहेत. आता आपण बिना उपवासाचे लोणचे कसे बनवायचे ते बघूया. तर यासाठी मी आता यामध्ये आधी हळद घालून घेणार आहे. 2 मोठे चमचे हळद मी या ठिकाणी वापरलेली आहे. हळद तुम्ही भरणीमध्ये अशी घालू शकता किंवा एखाद्या परातीमध्ये ओतून कालवू शकता, परंतु मी अशीच घातलेली आहे, कारण लोणच्याला पाणी सुटलेले असते, त्यामुळे ते पूर्ण हळदी भरणीला लोणच्याला लागते. त्यानंतर याचा मसाला कसा बनवायचा ते बघूया. आता आपण लोणच्यामध्ये हळद घातल्यानंतर ही भरणी रात्रभर अशीच ठेवून द्यायची व दुसऱ्या दिवशी आपण त्याचा मसाला कसा बनवायचा हे बघणार आहोत. त्यासाठी काळी मिरी, बडीशेप, मिरे, मेथीदाणे, जिरे, धने, लाल तिखट व गूळ घेतलेला आहे. आता प्रथम एका पॅनमध्ये जिरे घालून घ्यायचे व ते भाजून घ्यायचे. यामध्ये बडीशेप, लवंगा व मिरे देखील भाजून घ्यायचे. हे मसाले फार खरपूस भाजायचे नसते, थोडेसे गरम करायचे. यामध्ये मिरे घालून घ्यायचे, लवंगा घालून घ्यायचे. इथे मी 4 ते 5 लवंगा व 4 ते 5 मिरे वापरलेले आहेत. इथे अर्धा चमचा मेथीदाणे मी वापरलेले आहेत. आता पूर्ण मसाला भाजून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा, पूर्णपणे थंड करून घ्यायचा. यामध्येच मोहरीची डाळ देखील भाजून घ्यायची. इथे मी मोहरी मिक्सरला फिरून घेतली व त्याची डाळ बनवून घेतली व इथे ते थोडीशी गरम करून घेतली. येथे मी अख्खी मोहरी वापरली व ती मिक्सरला फिरून घेतली. तुम्ही येथे डाळ देखील वापरू शकता. डाळ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. आता येथे आपण जेव्हा मसाला मिक्सरला फिरून घेतो तेव्हा त्यामध्ये हिंग देखील घालून घ्यायचा. हिंग हा पावडर स्वरूपात न वापरता त्याचा जो गडा दुकानामध्ये मिळतो तो वापरायचा व तो मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा. त्यानंतर सर्व मसाले हे भरणीमध्ये भरून घ्यायचे. यामध्ये मी 2 चमचे लाल तिखट घातलेले आहे, मोहरीची भाजलेली डाळ घातलेली आहे,
त्यानंतर थोडंसं मीठ घातलेलं आहे, म्हणजे 4 चमचे एवढे मीठ यामध्ये घातले व मसाला घालून मी पूर्ण भरणी छान हलवून घेतली. हे लोणचे एका आठवड्याभरानंतर खाण्यासाठी तयार होते. यामध्येच गूळ देखील घालून घ्यायचा व भरणी छान हलवून सगळा मसाला मिक्स करून घ्यायचा. भरणी वरच्यावर हलवत राहायची. एक आठवड्यानंतर हे लोणचे तयार होते. हे बिना उपवासाचे लोणचे आहे. अशा प्रकारे आपले उपवासाचे व बिना उपवासाचे असे 2 प्रकारचे लोणचे इथे तयार झालेले आहेत. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका.